एकाय धनगर बांधवला आणखीन आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. तो चाभरा आहे, त्याने बसले हे सगळं. आणखीन त्याला दोन नवीन जोडं भेटलेत. ते एवल्यावाल्याला 2 जोड भेटलेत आणखी. शाळा करतो. तुला जर राजकीय करिअरमधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेवून तू किती पळतो बघतो मी. तो ऐकर फडणवीस साहेब, तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवला, लक्षात ठेवा. हां, पुन्हा एकदा मराठ्यांनी, मी मराठ्याला सांगितलं आहे, शंभूराजे देसाई साहेब मध्ये पडलेत. मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांवरती आणि फडणवीस साहेबांवरती विश्वास पुन्हा ठेवायचा आहे. तुम्ही अन्याय होऊ देणार का नाही आमच्या ध्यानात आलं आहे. आमच्या ध्यानात आलं आहे पक्क. तुम्ही ह्या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणार आहेत. 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणार आहेत. कारण तुमच्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात. तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं? फडणवीस साहेब तुम्ही सांगत नाहीत आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार. तुम्ही का ठासून सांगत नाहीत? हैदराबादचं गॅजेट हे 200-150 वर्षापूर्वीचं ते लागू करणार आम्ही का सांगत नाहीत? सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही? लावणार आम्ही ते. दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. तुम्ही सांगा ठासून. जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात, जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही. तुम्ही आडवे पडू नका का सांगत नाही? जातीवाद बंद होते. फूस देता त्यांना. आंदोलन उभा तुम्हीच करता. तुम्ही येड्यात काढता मराठ्याला. माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना, तुम्हाला बुडीलच म्हणायचं मी. हां, ध्यानात राहू द्या तुम्ही बी. माझा बी मराठात एक झालेलं आहे, पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती. अडचण येत होत्या आम्हाला निर्णय घ्यायला. आता समाज एकीकडून आहे. त्याच्यामुळं आम्हीच एकटे 50-55% बघत होतोच तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या संग. वादं लावता यांना नाही हो आम्ही देण देत. हे आंदोलन करणारे विरोधकच नाही आहेत. एकाय धनगर बांधवला आणखीन आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. तो चाभरा आहे, त्याने बसले हे सगळं. आणखीन त्याला दोन नवीन जोडं भेटलेत. ते एवल्यावाल्याला 2 जोड भेटलेत आणखी. शाळा करतो. तुला जर राजकीय करिअरमधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेवून तू किती पळतो बघतो मी. तो ऐकर म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला? आमच्या भविष्याचं वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमलेत का? गाड्या पुरितो आमच्यात लावून देतो. गावखेड्यात आम्ही एक आहेत. लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी, ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आत्तापर्यंत मिळालं असतं. आणि पाठबळ देते त्याला. पळलेली गँग सगळी राज्यातली साथ देतात होय. वा, निवडणूक झाल्यावर बघू हे बघायला लागले का? आम्ही आंदोलन झाल्यावर बघू. आमचं आंदोलन संपणारच. आम्ही बघू. बघूला बघूच आहे आता. हां, ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही. हां, आम्हाला वाटतंय जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत आहेत आणि आम्हाला जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. पण तुम्ही असले खोटे बोलणार असलात आमच्या नोंदी सापडून रद्द करा. म्हणजे ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12वरचं नाव हटवायचं होतं तुम्हाला आणि तुम्हाला जमीन बाळकायची आमची. तुम्ही काय येडे समजत आम्हाला? मराठ्यावर सावध व्हा. आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून आता नुसतं ऐकू नका. तुमचा बी कार्यक्रम लागण उलटा सुलटा. आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील. हे जर आरक्षण असून लढतील इतकं तर आपण नसणाऱ्यांनी किती लढलं पाहिजे. ताकदीने एक रात ताकदीने बघू कसं आरक्षण देत नाही सरकार. ती पडलेले नेते भुजबळांना म्हणजे कोणते? लई येत होता आलाय बघा ना किती गोळा झाले ते. आता त्यानेच गोळा केले. ते दुसऱ्याला दोषच देत नाहीत आम्ही, अजिबात देत नाहीत. शो गोळा करतोय फोन लावून. तुम्ही जा, गाड्या पाठा, गाड्या भरून पाठा, तिथं जाती तेढ निर्माण करा. तेव्हा करतोय हे सगळं. नसतं असं हटकून होणे आंदोलन नसतं का? तिथं उभा केलं की लगेच आमच्या पुढंच उभा करायचं. ही पद्धत आहे का आंदोलनाची? आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं, महिना 15 दिवसांनी 8 दिवसांनी वर्षांनी संपलं आणि यांनी एसटीचं आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मोकळे आहेत का नाही त्या टायमाला? मग टेन्शन फ्री. आता आम्ही अडचणीत येत आंदोलन करतोय, मागतोय, गप येतात आम्ही. आम्हाला मिळायला लागल्यात नोंदी म्हणून. याच्यात तुम्ही डाव साधायला लागलात आम्हाला, म्हणजे खिंडीत पकडायला लागलात. आणि खिंड मोकळी झाल्यावर तुम्ही आंदोलन उभा केल्यावर आम्ही नाही का लाखान तुमच्या पुढं बसायचं. एसटीतून आरक्षण द्यायचं नाही आणला. मग किती वाईट वाटन रे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.